कॉंग्रॅच्युलेशन. अनुप आला आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर खूप दिवसानंतर, आय नो खूप दिवसानंतर व्लॉग येत आहे बिकॉज मी आहे पुण्यामध्ये आणि बिलकुल टाईम भेटत नाही आहे. कंटिन्यू चालू आहे क्लासेस, प्रोजेक्ट्स, सगळं कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे बिलकुल टाईम भेटत नाही आहे. तर म्हणलं आज व्लॉग शूट करावं. तर मी आज जात आहे सोलापूरला आणि खूप एक्साइटिंग आहे. तर आईबाबांना भेटण्यासाठी, ऑब्व्हियसली अनुपला पण भेटण्यासाठी. तर आम्ही तिथं गेल्यानंतर मूवी प्लॅन करणार आहोत. तर कुठल्या मूवीला जायचं आहे हे सगळं मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि तसं पण हा मंथ खूप आमच्यासाठी खूप हॅप्पी आहे बिकॉज ह्या मंथमध्ये 2 सेलिब्रेशन्स आहेत. तर ते पण ह्या व्लॉगमध्ये असणार आहे. तर व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आणि जो आम्ही मूवी बघणार आहे तो खरं तर आम्ही 1 मेलाच बघणार होतो. तुम्हाला अंदाज आलाच असेल मी कुठल्या मूवीबद्दल बोलत आहे. जर नाही अजून अंदाज आला तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता मी जात आहे क्लासेसला. तर मी तुम्हाला थोडं मी काय थोडे क्लिप्स शूट करते. तर चला हा व्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करा. तर फायनली झालं आहे माझं आवरून. सो आता जस्ट रेडी झाली आहे आणि आता लगेच निघणार आहे. सो जस्ट आता आली. आता जस्ट माझा आवरून झाला आहे आणि आता वाजले सध्या 3 करेक्ट 3. तर मला 3:30ला निघायचं आहे आणि तिथून मला बस इथे जायला 1 अर्धा तास लागेल. आणि बसमधून मग नंतर आम्ही रेल्वे स्टेशनला सगळेजण मिळून जाणार आहोत. तर खूप एक्साइटिंग आहे आईबाबांना भेटण्यासाठी आणि अनुपला पण भेटण्यासाठी. तर चला हा ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करा. तर आता जस्ट बसमध्ये बसले आहेत आणि आम्ही सगळेजण मिळून जाणार आहोत स्टेशनला. हे ब्लॉगमध्ये टाकणार काय टाकणार आहे. सो एवढा पाऊस पडायला पुण्यामध्ये आणि मस्त आम्ही आणि चहा प्यायची हा पिऊ ना. चहा. तू काय घेणार आहेस? काय नाही.
बाय बाय गाईज. तर फायनली मी आले आहे आईकडे, म्हणजे तर जातच आहे आणि 4 hours जर्नी होती. तर खूप मस्त गेलो, सगळेजण खूप एन्जॉय केलो. तर आता आईला भेटते, आईची रिॲक्शन मी कॅप्चर करते. तर चला तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा. आणि वाटतच ना तर येऊन बघायचं नाही. आणि झाड पण आहे ना असं भारी वाटतं. आता बघितलं रे असं आपल्याला नव्हतं बघा, छोटं छोटं होतं ना, तेव्हा मोठं वाटलं होतं ना. आपल्याला कसं ते घर आता मोठं वाटतं बघितल्यावर, तिकडून इकडे आलं की छोटं वाटतं ना. किचन पण मोठं आपलं, तिकडच्या पेक्षा. पैकी मी आणि बाबा गप्पा मारून बसलो, बिकॉज खूप दिवसानंतर बाबांना पण टाइम भेटला. तू कसं काय असं थँक्यू. ब्लॉग चालू आहे. तू कसं काय आला? नाही तू म्हणला तर 9:30 वाजता येतो. माझी मर्जी. ओ अशा गिफ्ट देतो. अबे दिलं ते बघ. थँक्यू. ये की इकडं बस की असंच बस. तर आत्ता जस्ट अनुप आला आहे आणि ऍक्च्युली माझा काल रिझल्ट लागला. धन्यवाद दिल्याबद्दल. आता रिॲक्ट कर. छान केलं हे. भारी वाटायला ना. मी तर बसले मगापासून, मला एवढं छान वाटायलंय ना. आणि वारं सुटले रे. आपल्या सुटते कसं वारं? गच्ची होतेच ना. मी आता तेच बाबांना बोलत होते, वारं सुद्धा नाही येत पुण्यात. तर कुठं वारं, मी जिथे राहते ना, समोर घर, शेजारी घर, इकडं घर, बिल्डिंग. एवढं फ्रेश वाटेल. काय चालते का गावाला? चालते मला. अगं त्याने मला विचारलं. मला चालते. चालतं. आय नो खूप दिवसापासून व्लॉग येत नाहीये चॅनलवर, तर दोघांना पण टाइम भेटत नाहीये. बिकॉज मी असते पुण्याला आणि अनुप आहे सोलापूरमध्ये, तर आमच्या दोघांना टाइम पण भेटत नाहीये. तर उद्या मला ॲक्च्युली सुट्टी आहे, तर मी आले आहे, म्हणजे कालच मी आले आहे सोलापूरला. तर आम्ही आज मस्तपैकी मूवीला जात आहोत. तर कुठला मूवी आहे हे तुम्हाला मी थोड्या वेळातच सांगते. तर आजचा आहे माझा असा आउटफिट. येस आहे. तर हा आहे आजचा माझा आउटफिट. तर तुम्हाला माझा आउटफिट मी नंतर दाखवते. तर जातो आम्ही, तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू करा. तर हा आहे माझा आजचा आउटफिट. तर ऊन पण बाहेर खूप आहे. तर आणि नेमका आमचा शो आहे 3:15चा. तर लवकर जातो बिकॉज आम्हाला लेट झाला आहे थोडा. सर तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा. जस्ट आता आलो आहोत आणि ऊन बापरे, इमॅजिन पण नाही करू शकत. आणि जवळजवळ किती असेल रे? 44 टेम्परेचर. 44 टेम्परेचर आहे. चालू आहे का नाही? हो शिट. तर आता आमचं आलं आहे स्क्रीन 1 मध्ये. मे बी ही स्क्रीन 1 आहे ना. हां इकडं स्क्रीन 1 आहे.
तर मी आणि अनुप आलो आहोत आता. मी मूवीचं नाव रिव्हील करते, नाच ग घुमाला. बिकॉज मला ॲक्च्युली बघायचा होता मूवी. तर बघते मी तुम्हाला नंतर मूवीचा रिव्ह्यू देते. तर जातो बघतो बिकॉज मी खूप एक्सायटिंग आहे मूवीसाठी. बापरे, आता AC मुळे बरं वाटायला. ऊन आपण मी तर इमॅजिन पण नाही करू शकत. पुण्यात एवढं बिलकुल ऊन नाही आहे. पुण्यात ॲटलीस्ट जाणवत तर नाही ऊन. इथं ऊन म्हणजे. मूवीचा टाईम आहे 3:15 आणि मस्त आता बघतो, एन्जॉय करतो आणि तुम्हाला मी रिव्ह्यू नक्की देते. तर जस्ट आत्ता आमचा मूवी बघून झाला आहे. तर मी तुम्हाला घरी गेल्यानंतर रिव्ह्यू देते की नक्की मूवी कशावर आहे आणि मूवी कसा आहे ते. की मी तुम्हाला मूवीचा रिव्ह्यू देते. तर खरंच मूवी खूप बेस्ट आहे आणि त्यामध्ये मायराही काम केली आहे. तर तिने पण एवढी लहान असून एवढं छान तिने काम केलं आहे. आणि सर्वात बेस्ट जोडी म्हणजे नम्रता मॅम आणि मुक्ता मॅम, ह्या दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे. तर खूप छान आहे मूवी. तर त्या मूवीमध्ये असं सांगितलं आहे की आता सगळेजण म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते, तसंच एका स्त्रीच्या पाठीमागं एक कामवाली बाई असते, असं त्या मूवीमध्ये सांगितलं आहे. आणि खरंच मूवी वन टाईम बघण्यासाठी खूप बेस्ट आहे आणि सगळ्यांनीच तेवढं काम केलं आहे. आणि मूवी थोडा कॉमेडी पण आहे, इमोशनल पण आहे. तर एकंदरीत सगळाच मूवी खूप मस्त आहे. तर तुम्ही अजून कोण बघितलं नसेल तर नक्की बघा. आणि खरंच जे वर्किंग वुमन आहेत त्यांना घर सांभाळून ऑफिस सांभाळावं लागतं, तर त्या पाठीमागं एक कामवाली बाई असते, तिच्यामुळंच हे घर त्यांचं सगळं चालतं. तर असं या मूवीमध्ये सांगितलं आहे. तर अजून कोण बघितलं नसेल तर नक्की बघा. आणि आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण भेटूच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.